नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लाभार्थी नोंदणी म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचं आधार कार्ड नाही, आईवडिलांचं देखील आपल्याला आधार कार्ड मिळत नाही, तर अशा वेळेस आपल्याला लाभार्थ्यांच्या पालकांचं म्हणजे मग तुम्ही पालकांमध्ये आजी आजोबा असतील, काका काकू असतील, मामा मामी असतील, मोठा भाऊ असेल, म्हणजे घरातील जे आपल्या कुटुंबातील कोणाचंही आधार कार्ड वापरून पालकांमध्ये वापरून तुम्हाला त्या लाभार्थ्याची नोंदणी करता येणार आहे। जर आई वडिलांचं राहिलं तर प्रश्नच नाही, पण जर आई आणि वडील यांचं देखील आधार कार्ड उपलब्ध नसेल तर तुम्ही घरातील इतर पालक म्हणून त्यांचा नोंदणीसाठी उपयोग करू शकता। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 6 महिने तर 3 वर्ष वयोगटातील बालकांची जी नोंदणी आहे पालकांचं आधार कार्ड वापरून, तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे। लाभार्थी मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज येतं। ह्या पद्धतीचं पेज आलं का त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं तर मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे सांगितलं की जर तुमच्याकडे आईचं आधार कार्ड असेल तर डायरेक्ट तुम्हाला प्रक्रिया केलीवर क्लिक करायचं आहे, कारण आईच्या याच्यावर क्लिकच आहे। पण आता आईचं नाही आहे तर मग आपल्याला जर वडिलांचं असेल तर मग आपण वडिलांच्या याच्यावर क्लिक करू शकतो। बघा फादर्स, तर याच्यावर क्लिक करू शकतो आणि त्याच्यानंतर खाली प्रक्रिया केलीवर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो। पण आता यांचं पण नाही तर मग मात्र आपल्याला दोघं आई आणि वडील यांचं पण आधार कार्ड नाही, तर अशा वेळेस आपण पालकांचा आधार कार्डचा उपयोग करू शकतो। त्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। शेवटचं बघा, ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करायचं। जर मूल दत्तक घेतले असेल तर, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मूल दत्तक नाही परंतु आई आणि वडील यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नाही, तर मग आपण पालक गार्डियन यांचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी वापरून म्हणजे त्यांची आयडेंटिटी वापरून त्यांचं आधार कार्ड वापरून आपण त्या लाभार्थ्याची नोंदणी करू शकतो। म्हणून आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। बघा, प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं ज्या पालकांचं तुम्ही लावता तर त्यांचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथं त्यांचाच मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। जर दुसरा बी मोबाईल नंबर वापरला तरी चालतो, परंतु पुढं त्यांचा आधार कार्डवरचा मोबाईल नंबरने OTP जाणार आहे, त्याच्यामुळे हाच वापरला तर चांगलं, तर काही हरकत नाही। आपण आधारवर जोच आहे तोच नाही, दुसरा देखील मोबाईल नंबर आपण चालू याच्यासाठी वापरू शकतो। इथपर्यंत हे भरून झाल्यानंतर मग आपल्याला प्रक्रिया केलीवर क्लिक करायचं आहे। आता मी त्या कुटुंबातील त्या जी लाभार्थीची मी नोंदणी करत आहे तर तिच्या काकूचं मी आधार कार्ड वापरून ही नोंदणी करत आहे। आधार टाकला गेलेला आहे, मोबाईल नंबर देखील टाकला गेलेला आहे। त्याच्यानंतर प्रक्रिया केलीवर मी क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही आता टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर इथं स्पष्ट आपल्याला दिसतं, इथं तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे तो नंबर बघू शकता। शेवटचे 4 अंक आपल्याला मोबाईलचे दिसतात, त्याच्यावर तो OTP गेलेला असतो। त्याच्यामुळे आता जो मोबाईल नंबर आपण आधार आणि त्याच्यासोबत जो मोबाईल नंबर तिथं टाकला तर त्याच्यावरच हा OTP जातो आणि OTP जातो त्याच्यासाठी आपल्याला OTPसाठी विनंती करा याच्यावर क्लिक करावा लागतो। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग त्या लाभार्थ्याला OTP येत असतो आणि तो OTP आपल्याला इथं 4 अंकी OTP येतो, तर तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पडताळणी करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, मी पुढे OTP टाकून घेतलेला आहे। OTP टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पडताळणी करावर मी क्लिक करणार। त्याच्यानंतर मी ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। बघा, कृपया खालील आधार क्रमांक वापरून eKYC पूर्ण करा, कारण आपल्याला माहिती की आपल्याला eKYC प्रक्रिया पूर्ण करायची। त्याच्यानंतर eKYC करण्यासाठी पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। अगदी सेम पद्धत आहे पुढची। त्याच्यानंतर मग आपल्याला आता ज्या पालकांचं ज्यांचं आधार कार्ड वापरून तुम्ही लाभार्थ्याची नोंदणी करता तर ते आधार क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथला कॅप्चा आपल्याला इथं टाकायचा आहे, त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर तुम्ही इथं आधारला लिंक केलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येणार, तो OTP इथं टाकायचा आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं। 6 अंकी OTP येतो आणि ज्या आधारला तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावरच तो OTP जातो। त्याच्यामुळे कधीही नोंदणी करत असताना मोबाईल हा सोबत पाहिजे तरच तुम्हाला
लगेच OTP मिळेल आणि लगेच तुमचं नोंदणी ही आरामात होऊ शकते. तर त्याच्यामुळे ज्या पण लाभार्थ्यांची तुम्ही नोंदणी करणार तर त्यांना प्रॉपर आधार कार्ड सोबत आणायला सांगायचं आणि त्याच्यानंतर मोबाईल जो तुम्ही लिंक केलेला आहे आधारला, शक्यतोवर आधारवर देखील मोबाईल नंबर लिहिलेला असतो, त्याच्यामुळे तोच नंबर आहे काही तेच पालकांना सांगून तो मोबाईल स्वतः सोबत ठेवायचा, म्हणजे लगेच OTP येतो आणि लगेच टाकला जातो. तर कंटिन्यूवर आपण क्लिक केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला ऑलओव्हर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपली KYC कंप्लीटेड सक्सेसफुली, म्हणजे आपली जी KYC आहे ती सक्सेसफुल झालेला. तुम्ही आता पेज कॅप्चर करण्यासाठी पुढे जाऊ शकता. तर बघा इथे आपल्याला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, कारण आपली KYC ही कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला आता पेज कॅप्चर करण्यासाठी पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. तुम्ही ज्या पालकाचं आधार वापरून तुम्ही KYC करत आहात तर त्याचं इथं नाव आणि त्याचा फोटो येऊन जातो. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करावर क्लिक करा. आता त्याचाच आपल्याला फोटो कॅप्चर म्हणजे आपल्याला त्याचाच जे आहे त्यांचाच व्हिडिओ आपल्याला इथं फेस कॅप्चर करण्यासाठी, म्हणजे त्यांनाच समोर थांबून आपल्याला त्यांचा फेस कॅप्चर हा करायचा आहे. त्याच्यामुळे फोटो कॅप्चर करायच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वीकारावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण त्या जी पालक माताचं मी आधार कार्ड वापरलेलं आहे किंवा तिच्या नावाने नोंदणी केली तर तिचं फेस कॅप्चर हे झालेलं आहे, फोटोवर प्रक्रिया होत आहे असं ग्रीन आलं म्हणजे आपलं फेस कॅप्चर हे होत असतं. असं झाल्यानंतर मग आपल्याला त्या मातेचं जर पाहिलं तर तिचा आधीचा आधारवरचा फोटो नंतरचा दिसतो आणि त्याच्यानंतर फोटो सत्यापित करावर आपल्याला क्लिक करावं लागतं. त्याच्यानंतर बघा चेहरा पडताळणी यशस्वी झाली, याचा अर्थ आपलं फेस कॅप्चर देखील झालेलं आहे, यशस्वी झाली. तर नोंदणी सुरू ठेवा, म्हणजे इथपर्यंत KYC झाली आणि फेस कॅप्चर झालं. आता लाभार्थ्याची नोंदणी आपल्याला सुरू करायची. त्याच्यासाठी आता नोंदणी सुरू ठेवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा आपण ज्या पालकांचं आधार कार्ड वापरत आहोत तर त्या पालकांचं, आता ही महिला पालक आहे तर तिचं नाव आपल्याला इथं दिसून जाईल, तिचा आधार नंबर इथं येऊन जातो, त्याच्यानंतर तिचा मोबाईल नंबर देखील इथं येऊन जातो. आता इथं आपल्याला मुलाचं नाव टाकायचं आहे. इथं इंग्रजीमध्ये नाव टाकावं लागेल, इथे आपल्या ज्या भाषेत म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपल्याला इथं नाव टाकता येईल. त्याच्यानंतर इथं जन्मदिनांक इथं क्लिक करून जन्मदिनांक टाकायचं. त्याच्यानंतर ती मुलगी आहे त्याच्यामुळे F क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे. तर बघा त्या लाभार्थ्याचं मी नाव टाकलेलं आहे. मराठीत टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो, मी मराठीत काही टाकलेलं नाही. बघा त्या मुलीचं पूर्ण नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करून मी जन्मतारीख टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मुलगी आहे त्याच्यामुळे F केलेलं आहे. आईचं नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करून आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करून म्हणजे इथं कायमस्वरूपी शाश्वत आहेत का अस्थायी आहेत का अशा पद्धतीचं आपल्याला ऑप्शन येतं. तर त्याच्यावर आपल्याला इथं क्लिक करून आता हे शाश्वत म्हणजे इथलीच मुलगी आहे त्याच्यामुळे कायमस्वरूपी ज्याला आपण म्हणतो त्यालाच आपण शाश्वत इथं हा शब्द आहे. त्याच्यावर क्लिक करून ते क्लिक झालेलं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी ST कॅटेगरीची मुलगी आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बालकाला CMO कार्यालय अथवा वैद्यकीय प्राधिकरणाने दिव्यांग घोषित केले आहे का, तर नाहीवर क्लिक केलं. जर तुमच्याकडे दिव्यांग लाभार्थी असेल तर इथं तुम्हाला होय करावं लागेल, पण आता मी इथं माझं नाही त्याच्यामुळे मी नाही केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करा याच्यावर मी क्लिक करणार आहे. आता माझं सगळं टाकून झालेलं आहे, मी सबमिटवर क्लिक करा याच्यावर क्लिक करते. त्याच्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर अंगणवाडी सेविका ताईंच्या मोबाईलवर सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंच्या पोषण ट्रॅकरला लिंक केलेला पोषण ट्रॅकरवर ज्याच्यावर ओपन होतं त्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP जातो. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा असतो. तर बघा मी 4 अंकी OTP इथं टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पडताळणी करा याच्यावर मी क्लिक करणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर लाभार्थ्याची जी नोंदणी आहे तर ती नोंदणी आपल्याला यशस्वीरित्या नोंदणी केली अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो. त्याच्यानंतर प्रोफाईल विल बी अपेअर इन द बेनिफिशियरी लिस्ट शॉर्टली, म्हणजे आता आपण 0 ते 6 महिने तर 3 वर्ष वयोगटात ह्या लाभार्थीची नोंदणी झालेली आहे आणि आपण आता त्या लाभार्थीच्या मॉड्यूलमध्ये जाऊन बघू शकतो. त्याच्यासाठी आपण केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये बघायचं आहे. तर लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये जर पाहिलं तर तो लाभार्थी आपल्याला प्रोसेसमध्ये दिसतो. म्हणजे तिथं जर तुम्ही पाहिलं तर क्रिएशन ऑफ बेनिफिशियरी अकाउंट इज इन प्रोसेस आणि खाली नाव दिसतं. तर त्याच्यासाठी परत आपल्याला एक काम करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा ॲरो दिलेला आहे तर तो त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रोसेसमधून देखील लाभार्थी निघून जातो आणि लगेच तुम्हाला त्या बालकाची वजन उंची ही
भरून घ्यायची. म्हणजे आपण अंगणवाडी केंद्रातच त्या बालकाला बोलून वजन उंची आधी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नोंदवायचं आहे. किंवा नोंदणी झाल्यानंतर बालक सोबत असतं तर लगेच त्याची वजन उंची घेऊन लगेच तुम्ही त्याची नोंदणी करू शकता, म्हणजे त्याचं वजन उंची भरू शकता. मग इथं क्लिक केलं म्हणजे तुमचा हा लाभार्थी तिथून देखील निघून जातो. म्हणजे जी क्रेश बेनिफिशरी अकाउंट इन प्रोसेस, तर याच्यातनं देखील तो निघून जातो. अशा पद्धतीने आपण सहजरित्या ज्यांच्याकडे आधार कार्ड स्वतःचं नाही, आईवडिलांचं देखील नाही, घरात कोणाचं जरी आधार कार्ड असेल तर ते पालक म्हणून वापरून तुम्ही त्या लाभार्थ्याची नोंदणी करू शकता. आणि याच्यानंतर आता गरोदर मातांच्याकडे आधार कार्ड नाही तर त्यांची नोंदणी कशी करायची हा व्हिडिओ देखील उद्या लवकरच मी करते. तर त्याच्यासाठी ताईंनो, आपण आपल्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.